नमस्कार पालक हो. या व्हिडिओच्या माध्यमातून एक वेगळा मुद्दा आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. बऱ्याच लोकांनी आपल्यापैकी, बहुधा सगळ्यांनीच आपल्यापैकी जबाबदारी पालकांची हे पेरेंटिंगचं सेशन केलेलं आहे. जसं आपण सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा मुद्दा घेऊन पॅरेंट्सच्या त्या सगळ्या पैलूंना आपण या ठिकाणी स्पर्श करत आहोत, त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करत आहोत. आजचा विषय आहे की प्रॅक्टिसवरचा विश्वास मुलांचा कमी होत चाललाय. प्रॅक्टिस म्हणजे काय की एखादी गोष्ट सरावानं करत 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 ती खूप चांगली जमू शकते, यावरचा विश्वास आजच्या पिढींचा खूप कमी झालेला आहे. म्हणजे पूर्वी कंटाळवाणी कामं करायला आम्हाला फारसं कंटाळा येत नसायचा, पण आजकाल खूप लहान सहान गोष्टीमध्ये मला कंटाळा येतो. आम्हाला मुलांना यासाठी तपासण्याची गरज आहे. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत? एखादी गोष्ट त्याला लिहायला सांगितली, नाही चुकली, पुन्हा लिही, नाही पण चुकली, आता नव्यानं लिही, आकृती अशी नाही अशी काढ, असं 2-4 वेळेस सांगितल्यानंतर त्याची जी काही रिॲक्शन आहे तर ती कंटाळा देणारी असते. तेव्हा आम्हाला सगळ्यात अगोदर ह्या मुद्द्यावर काम करण्याची गरज आहे की कंटाळा मुलांना कसा येणार नाही. त्या मुलांची कंटाळाची यादी पुन्हा लिहून घ्या, तुम्ही समजून घ्या. कंटाळाची यादी म्हणजे त्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा कंटाळा आहे, तुम्ही ती गोष्ट समजून घ्या. लिहिणे, ड्रॉइंग करणे, काहीतरी एखादं घरातलं काम कुठलं विशिष्ट करणे, कुठलं तरी किचकट काम करताना मुलांना आवडत नाही, वाट बघणे, खूप संयम ठेवणे, एखाद्या गोष्टीसाठी खूप वेळ थांबावं लागणे, ह्या सगळ्या गोष्टींचा आजच्या मुलांना कंटाळा साहजिक आहे. यासाठी की ती मुलं मोबाईलवर असं एखादा व्हिडिओ स्क्रोल करतात, नवीन रील बघतात, ती नाही अजून पुढची अजून पुढची. म्हणजे एकतर 30 सेकंदाचाच फक्त वेळ दिला होता मोबाईलवर, जेणेकरून काय होतं की मुलांची किंवा माणसांची मानसिकता तिथे पणाला लागू नये. पण तितके 30 सेकंद सुद्धा मुलांना बघता येत नाही, ते परत पुढचा अजून पुढचा स्क्रोल करतात. यातनं मुलांची चंचलता वाढत जाते. त्या मोबाईलमधून बाहेर काढणं ही पहिली गोष्ट आहे. कारण आजचा आपला टॉपिक आहे की प्रॅक्टिससाठी मुलांना काय करणार आहे. तर पहिली गोष्ट आहे की मोबाईल त्यांना प्रॅक्टिस सगळ्या गोष्टीतून दूर ठेवतो, त्यांना चंचलता आणतो, त्यांची स्टॅबिलिटी स्थिरता कमी करतो, त्यांना कंटाळा फार पटकन यायला लागतो. कारण एकच गोष्ट वारंवार करणे, याचा कंटाळा यायला लागला तर सराव होणार नाही. कारण सरावाची व्याख्याच ती आहे की एक गोष्ट चांगली येईपर्यंत अजून चांगली अजून चांगली, पहिल्यांदा केली होती ना तर त्यापेक्षा अजून थोडी चांगली अजून थोडी चांगली, अशा थोड्या थोड्या फरकानं त्यात आपल्याला ग्रोथ किंवा वाढ करायची असते. तेव्हा प्रॅक्टिस या विषयाचा नियमच असा आहे की तुम्हाला तो पहिल्या वेळेपेक्षा थोडा जरी चांगला जमला तरी तुम्हाला त्यात आनंद झाला पाहिजे, तरीही त्यात तुम्हाला आनंद झाला पाहिजे. पण आजच्या या अस्थिर मानसिकतेमध्ये, या अस्थिर वातावरणामध्ये मुलांना मात्र एकच गोष्ट वारंवार करण्याची जी काय प्रॅक्टिसची सवय म्हणतो ती मागं पडत चाललेली आहे. त्यांना कंटाळा येतोय. तेव्हा यातून त्यांना बाहेर पडू देऊ नका. किचकट गोष्टींमध्येच, वारंवार केलेल्या गोष्टींमध्येच यश लपलेलं असतं. आजही जगामध्ये कोणालाही एखाद्या सुरणीसारखा खोपा, चिमणीसारखा खोपा आम्हाला नाही बांधता आला. पक्षीच्याप्रमाणे खोपा तयार करतात झाडाच्या फांदीला, अगदी त्या विहिरीमध्ये डोकावणाऱ्या फांद्यांमध्ये सुद्धा जे ते खोपे असतात, त्याची विण जी असते एवढी कंटाळवाणी, एक एक कुठून तरी तोंडामध्ये एक एक काडी गवताची घ्यायची, ती विणायची, प्रत्येक दुसरी त्याला आकार देत राहायचं. या किचकट कामामध्येच काहीतरी नवनिर्मिती असते. तेव्हा याला डीप वर्क म्हणतात. डीप वर्क म्हणजे सखोल एखादं काम करणे, त्यातले प्रत्येक बारकावे समजून घेणे. उदाहरणासाठी दिलं चिमणीचं किंवा त्या सुगरण पक्षाचं की ते जे काम आहे त्याला आज जर कोणाला कॉपी करता आलं नाही, आम्हाला आजही घरात खोपा लावासा वाटला तर कुठल्या तरी फांदीचा आम्हाला चोरून किंवा कट करून आणावा लागतो. बिचाऱ्या पाखरांचा आम्हाला बनवता येत नाही. त्याचं कारण आहे काय? त्या चिमणीला, सुगरणीला बहुतेक गॅरंटी आहे की इतका किचकटपणा माणसाच्या अंगी असू शकत नाही. तेव्हा वेगळं काम करण्यासाठी आमच्या मायमावल्या त्या सुईमध्ये दोरा विणायच्या, एखादं स्वेटर विणायच्या, गोधडी शिवायच्या. ही कंटाळवाणी कामं त्यांनी केली. गहू, हरभरे किंवा डाळी निसणं, त्यातले खडे बाजूला काढणं, ही कंटाळवाणी कामं आम्हाला आता मुलांना सांगण्याची गरज आहे. जसं जमत तसं ते मुलांना सांगत राहा, कारण याच्यातनंच ही मुलं सरावाकडे वळणार आहेत. एक लक्षात घ्या की कुठलंही काम त्यांना सरावानं जमू शकतं, हा विश्वास त्यांच्यात येण्यासाठी त्यांना वारंवार एकच काम अजून चांगलं सांग, अजून चांगलं कर, अजून चांगलं कर असं सांगत चला. तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या कुठल्या तरी कामामध्ये उगाच कंटाळवाणी वाक्य वापरू नका.
जसं की नको खूपदा झालं, आता बस झालं, तू नको करू, मला पण बोर वाटतंय, अशी कुठलं तरी बोर वाटणं वगैरे वाक्य तुम्ही बोलणं बंद करा. मुलांना कंटाळा हा खूप लहान लहान गोष्टींचा येत असतो. त्यामुळे त्यांना कुठलं पण छोटं निमित्त पुरेसं असतं. तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की यासाठी आपणच स्वतः काय मुर्जादाई असा प्रत्येक गोष्ट अजून चांगली करतो. चला हे खराब झालं का, परत करतो. त्यावर जीवावर येणं किंवा त्याचा खूप कंटाळा येणं, ते नकोसं वाटणं, ही तुमची पहिल्या तुमच्या कामाबद्दलची फिलिंग कमी करा. मुलांची ती आपोआप कमी होईल. त्यांना अशा कामात टाका, कारण याच कामामध्ये यश दडलेलं आहे. याच कामात त्यांचं जे काय बनणार आहे, ते सॉफ्टवेअर इंजिनियर असणार आहेत, ते कोडमधले टेक्निशियन्स बनणार आहेत, कोडिंगमधले. त्या सगळ्या गोष्टींना खूप किचकटपणा आहे, खूप बारकावे असतात. प्रत्येक लहानसहान फिनिशिंगला स्केचेसला बघावं लागत असतं. येणारं कुठलंही करिअर असेल, जोपर्यंत मुलांना एखाद्या गोष्टीमध्ये एक्सलन्सी येत नाही तोपर्यंत त्याला त्या करिअरमध्ये यश मिळत नाही. आणि ती एक्सलन्सी तेव्हाच येते जेव्हा त्याला एखादी गोष्ट वारंवार करायला सांगितली, अजून चांगली याचा कंटाळा येत नसेल. त्या मुलांच्या कंटाळाची यादी पहिल्यांदा करा, ती कामं त्यांना मुद्दाम म्हणून सांगा आणि त्यांचा काय अनुभव आला अजून चांगलं करत असताना तो नोंदा. तुमच्या स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये ते शब्द कमी करा. नक्कीच एक प्रॅक्टिसची एक्सलंट पिढी तयार होणार आहे. थँक्यू.